नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही जी एक पोस्ट आहे MPSCमधून जी पोस्ट भरल्या जात आहे त्या परीक्षेचा जो निकाल आहे तो निकाल अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही. अशा प्रकारची ही एक नोट असणार आहे. नोट म्हणजे ही MPSCने प्रकाशित केलेली नोट्स नाही आहे. त्या कारणामुळे फक्त रिझल्टबद्दल एक आपल्याला या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे हे या ठिकाणी समजू शकते असा असणारा हा विषय आहे. अन्न सुरक्षा अधिकारी मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे हा 10 महिने झाले या ठिकाणी लागलेला नाही आहे आणि त्यासाठी विद्यार्थी सध्याच्या परिस्थितीमध्ये तणावात आहेत असं याचं सांगणं आहे. तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर MPSC अन्न सुरक्षा अधिकारी मुख्य परीक्षेचा निकाल 10 महिने उलटून गेले तरी पण निकाल जाहीर झालेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांची चिंता या ठिकाणी वाढलेली आहे. ओके, त्यानंतर विषय काय आहे, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सातत्याने परीक्षेचा निकालात होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. ही गोष्ट 100% खरी आहे. कारण की तुम्ही परीक्षाही वेळेवर घेत नाही, रिझल्टही वेळेवर देत नाही, नेमणूकही वेळेवर देत नाही. हा एक मोठी समस्या आहे आणि या विषयावर बोलायला लोक या ठिकाणी जे आहेत लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी कमी पडत आहेत. तर बघा विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC वतीने अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी फेब्रुवारी 2024मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मात्र 10 महिन्याचा कालावधी उलटूनही परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. आयोगाकडून सातत्याने परीक्षा निकालात होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी मानसिक तणावामध्ये आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2023 रोजी अन्न व औषध प्रशासनात सेवेतील अन्न सुरक्षा अधिकारी गट ब पदाबाबत जाहिरात काढली. जाहिरातीनंतर अन्न सुरक्षा अधिकारी पदाबाबत शैक्षणिक अर्हतेचा या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. त्यामध्ये डॉक्टर्स वगैरे यांना फॉर्म भरण्याची या ठिकाणी मुभा नव्हती. त्या कारणामुळे हे प्रकरण प्रशासकीय न्याय प्राधिकरणाकडे मॅटकडे गेले होते. त्यानंतर 5 जून 2023मध्ये उमेदवारांची पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. ओके, गोंधळ काय होतं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. 5 जून 2023मध्ये उमेदवारांची पूर्वपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबर 2023ला जाहीर झाला होता. त्यानंतर पात्र उमेदवाराकडून मुख्य परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पार पडली असून 10 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेला होऊन आता या ठिकाणी 10 महिन्यांचा कालावधी झालेला आहे. मात्र असे असतानाही अजून या परीक्षेचा निकाल जो आहे हा डिक्लेअर करण्यात आलेला नाही आहे. त्या कारणामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली असून लवकरात लवकर निकाल जाहीर करावा अशी मागणी होत आहे. लवकरात लवकर निकाल जाहीर करावा अशी मागणी या ठिकाणी होत आहे. ओके, त्यानंतर हा जो गोंधळ आहे हा गोंधळ नेमका काय आहे बघू आपण. आर्थिक आणि मानसिक त्रासाला जबाबदार कोण आहे, तर हे प्रशासनच जबाबदार आहे. याला काही विषय नाही आहे महत्त्वाचा. हे प्रशासन जे आहे हे प्रशासन MPSCचे विद्यार्थी जे आहेत, लाखो विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना या ठिकाणी गृहीत धरण्यात येत असते नेहमीप्रमाणे. यावेळीसुद्धा त्यांनी गृहीत धरलेलं आहे. मोर्चे सत्याग्रह वगैरे काढत असतात विद्यार्थी, परंतु त्याचा काही या ठिकाणी यांना फरक पडतोय असं या ठिकाणी दिसत नाही आहे. असा झाला होता गोंधळ. काय गोंधळ झाला होता बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2023 रोजी अन्न व औषध प्रशासनातील सेवेतील अन्न सुरक्षा अधिकारी गट ब पदाबाबत जाहिरात काढली. त्यात शैक्षणिक अर्हता फूड टेक्नॉलॉजी याबद्दल त्यांचा प्रॉब्लेम झाला होता. शैक्षणिक अर्हता फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ऑइल टेक्नॉलॉजी, कृषी विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान, जैव रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र. त्यानंतर या रसायनशास्त्र यापैकी एक व मान्यताप्राप्त विद्यापीठातून औषधशास्त्रात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी नमूद आहे. अर्हतेमध्ये BA-MS समावेश नव्हता. आता या अगोदर यांचा समावेश होता BA-MSचा, या परीक्षेसाठी समावेश नव्हता. या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरताना BA-MS उमेदवारांना विकल्प नसल्याचे कळल्यावर हे उमेदवार शासकीय न्याय प्राधिकरणाकडे मॅटकडे गेले होते. मॅटने तुर्तास आयोगाला BA-MS उमेदवारांनाही अर्ज भरण्याचा विकल्प देण्याचे आदेश दिल्यानंतर BA-MS उमेदवारांनी अर्ज भरले. मॅटमध्ये या विद्यार्थ्यांची 13 सप्टेंबरला सुनावणी झाली. शासनालाही भूमिका मांडण्यात सांगण्यात आले होते. एकंदरीत विषय असा आहे की 10 महिने झाले जवळपास, रिझल्ट नाही आहे MPSCचा या पोस्टसाठी. त्या कारणामुळे सर्व विद्यार्थी सध्या जरा टेन्शनमध्ये आहेत, तणावामध्ये आहेत. लवकरात लवकर या परीक्षेचा निकाल या ठिकाणी लावण्यात यावा अशी सर्व विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनात सेवेतील अन्न सुरक्षा अधिकारी गट ब 194 जागा वगैरे काहीतरी ह्या जागा होत्या आणि त्याच जागेबद्दल त्याच पोस्टबद्दल या ठिकाणी हे माहिती देण्यात आलेली आहे. MPSCची अधिकृत माहिती MPSCच्या संकेतस्थळावर दिलेली नाही आहे. त्यांनी लवकरात लवकर नेमकी काय परिस्थिती आहे ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. त्याचबरोबर MPSC कंबाईन पूर्वपरीक्षा जे होणार आहे त्यासाठी जो काही सिलेबस लागतो, पूर्वपरीक्षेबाबत आपण बोलतो आहे, तो सिलेबस आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तुम्ही चेक करू शकता. त्याचा 100% तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो MPSC पूर्व परीक्षेसाठी. ओके, धन्यवाद, थँक्यू.